नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण खानदेश स्पेशल सातपुड्याच्या पाटोड्या बनवणार आहोत. चला तर मग लगेच साहित्य बघूयात. अगोदर आपण सातपुड्याच्या पाटोड्यांसाठी लागणारे साहित्य बघूयात. इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 1 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलेलं आहे. थोडंसं गव्हाचं पीठ, खसखस, खोबऱ्याचा कीस, कोथिंबीर, मीठ, जिरे, लाल तिखट, गरम मसाला, हळद आणि अद्रक लसूण पेस्ट. आता सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, तर सगळ्यात अगोदर आपल्याला खोबऱ्याचा कीस करून घ्यायचा आहे, म्हणजे खोबरं किसून घ्यायचं आहे. इथे मी रेडीमेडच खोबऱ्याचा कीस माझ्याकडे होता, त्यामुळे मी तोच वापरलेला आहे. त्यानंतर खोबऱ्याचा कीस आपल्याला छान असा सोनेरी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे, भाजून घ्यायचा आहे. खानदेशात म्हणजे माझ्या माहेरी याला सातपुड्याच्या पाटोड्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे मी थोडंसं तेल टाकून पुन्हा एकदा व्यवस्थित भाजून घेणार आहे. आणि या सातपुड्यांच्या पाटोड्यांसोबत मसाल्याची भाजी करतात. अगदी चविष्ट अशा ह्या सातपुड्याच्या पाटोड्या असतात. इथे तुम्ही बघू शकतात आपला खोबऱ्याचा किस मस्त असा सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे. आता हा किस मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. त्यानंतर पुन्हा कढाईमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर 1 वाटी मी कांदा चिरून घेतलेला होता, मोठा एक तो घेतलेला आहे. तोही आपल्याला छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथे आपला कांदाही छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून झालेला आहे. आपल्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्यानंतर इथे मी कांदा साईडला करून घेते. त्यानंतर तेल टाकून पुन्हा परतवून घेणार आहे. त्याच कढाईमध्ये कांदा मी साईडला करून घेते आणि पुन्हा तेल टाकते थोडं. रेसिपी थोडी मोठी होणार आहे, पण खूप छान अशी आहे रेसिपी. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी त्याला थोडंसं जिरं घेतलेलं आहे, टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर लसूण टाकणार आहे बारीक केलेला. हे छान परतून घ्यायचं आहे. हे त्याला यामुळे परतवलेलं आहे की जिरं आणि लसूण कच्चा लागणार नाही, त्यामुळे थोडंसं तेलात आपण परतवून घ्यायचं आहे. आता यात आपण चवीनुसार लाल मिर्च पावडर, गरम मसाला, मीठ चवीनुसार सर्व मिक्स करून एकदा घ्यायचं आहे. त्यानंतर सुरुवातीला आपण जो खोबऱ्याचा कीस परतवून घेतलेला होता तो आता ह्या कांद्यामध्ये आपण मिक्स करून पुन्हा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे. त्यानंतर खूप सारी अशी कोथिंबीर टाकलेली आहे. इथे तुम्ही बघू शकतात आपल्या सातपुड्याच्या पाटोडींचं सारण इथे बनवून तयार झालेलं आहे. खूप सुंदर असं दिसतंय, कलरही खूप छान आलेला आहे. इथे सारण बनवून तयार झालेलं आहे. आता सारण बनवून झाल्यानंतर
आपण पाणी फोडणी द्यायचं आहे. खूप छान असं झालं आहे. त्यानंतर आपण आता इथे पुन्हा पाणी फोडणी देणार आहोत. आपण जसं पिठाला पाणी फोडणी देतो किंवा भाजीला देतो तसं पाणी फोडणी देऊन घेणार आहोत. आणि त्यानंतर आपण डाळीचं पीठ टाकून आपण ते हटवून घेऊन त्याचं एक उंडा तयार करून घेणार आहोत. शिजवून घेणार आहोत डाळीचं पीठ. आता यात मी तेलात जिरं मोहरी टाकून घेतलं. त्यानंतर चवीनुसार मीठ, लसूण अद्रक. ज्या पद्धतीने आपण पिठलं करतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पाणी फोडणी देऊन घ्यायचं आहे आणि डाळीचं पीठ टाकून शिजवून घ्यायचं आहे. लाल मिर्च पावडर, हळद, इथे थोडा कॅमेरा हलतोय कारण एका हातात माझा मोबाईल आहे, एका हाताने घेऊन शूट करते, त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या. इथे 1.5 वाटी मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि लागलं पाणी तर या साईडला गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला जर आवश्यकता असेल की पाणी लागेल त्यासाठी आपण इकडे पाणी गरम करून घेतलेलं आहे, ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी. म्हणजे साईडला पाणी गरम करून ठेवायचंच आहे. तर 1.5 वाटी मी पाणी फोडणी देऊन घेतलेलं होतं. त्यात 1 वाटी आणि थोडंसं वर असं मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे. हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे, गाठी पडता कामा नये. हवं असल्यास गरम पाणी घेऊ आपण, ते बाजूला करून ठेवलेलं होतं ते. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. इथे पुन्हा थोडंसं पाणी लागणार आहे, त्यामुळे आपण हे गरम पाणी टाकून घेणार आहोत आणि पुन्हा एकदा छान असं फेटून घ्यायचं आहे. म्हणजे छान शिजेल. पीठ छान शिजलं की आपल्याला छान त्याची पोळी लाटता आली पाहिजे. जेवढं पीठ छान शिजेल तेवढ्या आपल्या वड्या छान येतील. ते बघू शकता तिथं आपलं छान पीठ असं हटून झालेलं आहे. आता याला मस्त शिजवून देऊयात आपण. झाकण ठेवून आपण आता 5 मिनिटं मस्त वाफ येऊ देऊ. बघू शकता 5 मिनिटं छान अशी वाफ येऊ दिलेली आहे. छान असा गोळा तयार होतोय त्याचा. तुम्ही बघू शकतात किती छान शिजून झालेलं आहे. आता आपण हे काढून घेऊयात. इथे मी एका प्लास्टिक घेतलेलं आहे, त्याला छान तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने आणि त्या प्लास्टिकवर ते पीठ टाकून छान आपल्याला असं मॅश करून घ्यायचं आहे. छान मस्त हाताने मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे पोळी पण आपल्याला छान लाटता येईल त्याची. खूप गरम होतं, हाताला चटके लागत होते माझ्या.
आता इथे मस्त असा गोळा बनवून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. खूप छान असं नरम सॉफ्ट पीठ झालेलं आहे. मस्त हाताने छान प्रेस होतं इथे. अगोदर मी असं हाताने व्यवस्थित प्रेस करून घेतलं आहे. आता मी इथे लाटण्याने थोडं लाटून घेते. छान बारीक पोळी लाटून घेतलेली आहे इथे. तर इथे आपली छान पोळी लाटून झालेली आहे. आता यावर आपण सारण टाकून घेणार आहोत. छान सर्व बाजूने सारण पसरवून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्ही एकदा नक्की बनवून बघा या सातपुड्याच्या पाटोड्या. खूप छान लागतात. आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा. त्यानंतर आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे. त्याचा रोल बनवायचा आहे हळूहळू. या पद्धतीने रोल बनवून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे आपण आपल्या सातपुड्याच्या पाटोड्या कट करून घ्यायच्या आहेत. खूप छान अशा आपल्या इथं सातपुड्याच्या पाटोड्या तयार झालेल्या आहेत. खूप सुंदर. आता एक एक मी बाजूला ताटात काढून घेते. याच पद्धतीने आपण पुन्हा दुसऱ्या पाटोड्या करून घेणार आहोत. याच पद्धतीने इथे माझ्या सर्व पाटोड्या करून झालेल्या आहेत. आता ह्या सर्व पाटोड्या मी इथं प्लेटमध्ये काढून घेतलेल्या आहेत. त्यावर मी खोबऱ्याचा किस टाकून घेते छान सजावटीसाठी. छानही दिसतील त्या. चवीला तर खूपच सुंदर अशा झालेल्या आहेत, चविष्ट एकदम. त्यानंतर मी यावर कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसत आहेत. यासोबत तुम्ही मसाल्याची भाजी करू शकतात. इथे मी फक्त तुम्हाला सातपुड्याच्या पाटोड्या करून दाखवल्या आहेत. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.